नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर सरकारी कर्मचाऱ्यांनी 15 ऑक्टोबर तारीख लिहून ठेवा, येणार आपल्यासाठी गुड न्यूज। पण पगार अचानक, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही गुड न्यूज काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, सरकारी कर्मचाऱ्यांनी 15 ऑक्टोबर तारीख लिहून ठेवा, येणार आपल्यासाठी गुड न्यूज। बघा, पगार अचानक। बघा, सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉई अपडेट काय आहे। केंद्र सरकाराची यंदाची दिवाळी अतिशय गोड होणार आहे। लवकरच त्यांना सरकारकडून गुड न्यूज मिळणार आहे। 1 कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी सणासुदीच्या काळात मोठी भेट मिळणार आहे। बघा, काय आहे ही गुड न्यूज आणि त्याचा कर्मचाऱ्यांना कसा फायदा होणार याबद्दल सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेऊया। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारने महागाई भत्त्यात म्हणजे डीए वाढ मंजूर करण्यासाठी 15 ऑक्टोबर 2025 ही तारीख जवळपास निश्चित केली आहे। ही घोषणा मंत्रिमंडळाच्या बैठकीत होईल, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होईल आणि खिशात अतिरिक्त रक्कम येणार आहे। गेले अनेक दिवस कर्मचारी या दिवसाची वाट पाहत होते। महागाई भत्त्यात 3% वाढ निश्चित। ऑल इंडिया कन्झ्युमर प्राइस इंडेक्स म्हणजे AICPIच्या जानेवारी ते जून 2025च्या आकडेवारीवरून महागाई भत्त्यात 3% वाढ होणार आहे। सध्या कर्मचाऱ्यांना 55% दराने डीए मिळतो, जो आता 58% पर्यंत वाढेल। ही वाढ महागाईपासून दिलासा देण्यासाठी आहे। बघा, थकबाकीसह मिळेल वाढलेला डीए। 15 ऑक्टोबर रोजी घोषणा होणारी ही वाढ 1 जुलै 2025 पासून लागू असेल। याचा अर्थ जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर 2025च्या थकबाकीचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळेल। उदाहरणार्थ, जर तुमचा पगार दरमहा 1347 ने वाढला तर तुम्हाला 4041 थकबाकी मिळेल, जी दिवाळीच्या खर्चासाठी उत्तम बोनस ठरणार आहे। ज्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी ही खऱ्या अर्थाने गोड ठरेल। बघा, 8व्या वेतन आयोगाची चर्चा जोरात। महागाई भत्ता 58% पर्यंत वाढल्याने 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेची शक्यता वाढली आहे। नियमानुसार डीए 50% पेक्षा जास्त झाल्यावर तो मूळ पगारात समाविष्ट केला जातो आणि नवीन वेतन आयोगाची प्रक्रिया सुरू होते। यामुळे 1 जानेवारी 2026 पासून नवीन आयोग लागू होण्याचा दबाव सरकारवर या ठिकाणी वाढेल। बघा, कर्मचाऱ्यांना सणासुदीची भेट। ही डीए वाढ कर्मचाऱ्यांचा पगार वाढवेल आणि विशेष म्हणजे सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थैर्य देईल। AICPI डेटांवर आधारित ही वाढ महागाईच्या वाढत्या दबावाला सामोरे जाण्यासाठी कर्मचाऱ्यांना मदत करेल, तसेच त्यांच्या आर्थिक नियोजनाला बळ देईल। बघा, याच्यावरतीच आपण काही प्रश्न पाहणार आहोत। पहिला प्रश्न निर्माण होतोय, केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात म्हणजे डीए वाढीची घोषणा कधी होणार आहे? तर याचं सर्रास उत्तर येतोय, सरकारने 15 ऑक्टोबर 2025 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत महागाई भत्त्यात वाढीची घोषणा करण्याची योजना आखली आहे आणि ही वाढ 1 जुलै 2025 पासून लागू असेल आणि जुलै ते सप्टेंबर 2025 ची थकबाकी हे कर्मचाऱ्यांना या ठिकाणी मिळेल। दुसरा प्रश्न आहे, महागाई भत्त्यात किती टक्के वाढ होणार आहे आणि ती कशी ठरवली जाते? तर याचं उत्तर आहे, महागाई भत्त्यात 3% वाढ होणार असून सध्याचा 55% डीए आता 58% होईल। ही वाढ ऑल इंडिया कन्झ्युमर प्राइस इंडेक्स म्हणजे AICPIच्या जानेवारी ते जून 2025च्या आकडेवारीवर आधारित आहे। त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे, डीए वाढीमुळे कर्मचाऱ्यांना कोणता अतिरिक्त लाभ मिळेल? तर याचं उत्तर आहे, डीए वाढीमुळे कर्मचाऱ्यांचा पगार वाढेल आणि जुलै ते सप्टेंबर 2025 ची थकबाकी मिळेल। उदाहरणार्थ, जर पगारात 1347 ची वाढ झाली तर 4041 थकबाकी मिळेल, जी सणासुदीच्या खर्चासाठी उपयुक्त ठरेल। तसेच डीए मध्ये 58% झाल्याने 8व्या वेतन आयोगाची शक्यता वाढेल। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी सरकारी कर्मचारी आहेत, या सरकारी कर्मचाऱ्यांनी 15 ऑक्टोबर
ऑक्टोबर ही तारीख लिहून ठेवणार आहेत। एकूणच तुम्हाला येणारी संधी ही गुड न्यूज घेऊन येणार आहे आणि पगारामध्ये देखील अचानक फरक पडणार आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।